या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। आर्थिक दुर्बल घटकासाठी शाळांमध्ये शासनाने 25% जागा राखीव ठेवल्यात। या जागांची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जानेवारीमध्ये सुरू होत असते। जानेवारी संपून फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील या वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेल्या नाहीत। त्यामुळे पालक वर्ग हवालदिल झालाय। आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालक कर्ज काढून हातूसने पैसे घेऊन प्रवेश घेतायत। प्रवेश घेतल्यानंतर RTA मध्ये जर प्रवेश मिळाला तर प्रवेश घेतलेल्या शाळा शुल्क परत देण्यास टाळाटाळ करतात। यामुळे पालकांचं आर्थिक नुकसान होतंय। या सर्व बाबींचा विचार करूनच शासनाने RTA प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। मी अमर कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष, आज या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकातील 25% शिक्षक पाल्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळावा या मागणीसाठी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेलं आहे। ॲक्च्युली जानेवारीमध्ये या प्रवेश प्रक्रिया सुरुवात व्हायला पाहिजे, परंतु जानेवारी संपून गेला तरी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरुवात झालेली नाही। तरी ताबडतोब प्रवेश प्रक्रिया शासनाने सुरू करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे। त्याचबरोबर माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे ही मागणी केलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।